भारतात तापमान 45 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचलेलं आहे. पण ही फक्त उष्णता नाही आहे, ही एक वॉर्निंग आहे. झाडं कापली, शहर कॉन्क्रीटची झाली आणि निसर्ग आता आपल्याला उत्तर देतोय. प्रश्न असा आहे की आपण अजूनही किती वाट बघतो. आपण काही अशा गोष्टी करू शकतो की ज्याने आपला निसर्ग वाचू शकतो. जस्ट डिफॉरेस्टेशन जिथे पण तुम्हाला दिसेल, जिथे पण कोणी झाड कापत असेल, जस्ट त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना इम्पॉर्टन्स सांगा. कारण आपण जेन्सी आहेत आणि आपल्याला इम्पॉर्टन्स माहीत आहे. आणि जर असंच जर चाललं तर आपलं अस्तित्व संपायला जास्त वेळ लागणार नाही. अवेअर राहा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही काय ॲक्शन घेत आहेत तुमच्या एक्झिस्टन्स वाचवण्यासाठी. तिसरं महायुद्ध सुरू झालं तर तुमचं आयुष्य 24 तासामध्ये बदलणार. कल्पना करा की तुम्ही तुमच्या घरामध्ये आरामशीर बसलेला आहे आणि तुम्ही रील स्क्रोल करत आहेत आणि तुम्हाला अचानकच एक ब्रेकिंग न्यूज दिसते की जगात युद्ध सुरू झालेलं आहे. फ्लाईट्स बंद, इंटरनेट स्लो आणि फूडचे क्रायसिस, पेट्रोलचे क्रायसिस, त्याचबरोबर द डिप्लोमसी एकदम घसरायला, बँक सर्व्हर्स डाऊन. आणि हे युद्ध फक्त बॉर्डरवरतीच नाही होणार, तुमच्या मोबाईल फोनवरती पण सायबर अटॅक्स होणार. कारण हा जमाना आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि टेक्नॉलॉजीचा आहे. स्टॉक मार्केट क्रॅश होणार आणि लोक पॅनिकमध्ये येणार. त्याचबरोबर मोठा प्रॉब्लेम असा होणार की इंटरनेट जर असला तर मिसइन्फॉर्मेशन मोठ्या प्रमाणात वाढणार. आणि युद्ध फक्त देशाचं नसतं, ते असतं एक सामान्य माणसाचं. त्यांच्या आयुष्यावरती सगळ्यात जास्त परिणाम होतो युद्धाचा. तुम्ही तयार आहेत का अशा परिस्थितीसाठी? कॉमेंट करा. जर हा युद्ध जर टाळायचा असेल